वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, आप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी खूप छान गाण्याचं संगीत संयोजन मला करायला मिळालं, जे लिहिलं आणि त्याचं संगीत पण दिलं आमचा मित्र मिलिंद करमरकर आणि गायलं आहे आमची सुरेल मैत्रीण माधुरी करमरकर. तर ह्या गाण्याबद्दल मी जास्ती न बोलता ते दोघेच काय सांगतात ते आपण प्रथम ऐकूया. नमस्कार, मी मिलिंद दत्तात्रय करमरकर. मी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना 8 मार्च रोजी येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त मला एक गाणं तयार करायला सांगितलं होतं आणि त्यानुसार मी एक 5 कडव्यांचं गाणं तयार केलं. त्यामध्ये पुराण काळापासून ते आधुनिक काळापर्यंत ज्या काही स्त्रिया आदर्श म्हणून लोकांना परिचित आहेत त्यांचं गुणवर्णन करणारं असं ते गीत तयार केलं होतं आणि ते गीत आम्ही कोरसमध्ये संगीत शिक्षक गात असू. हेच गीत माधुरीने तिच्या YouTube चॅनलवर नुकतंच प्रसारित केले आहे. त्याबद्दल माधुरी तुम्हाला सांगेलच. याचं संगीत संयोजन श्री अप्पा वडगावकर यांचं आहे. बाकी माधुरी तुम्हाला सांगेल. नमस्कार, मी माधुरी करमरकर. आदिशक्ती भगवती हे महिला दिनानिमित्त गीत मी माझ्या YouTube चॅनेलवरून स्वर माधुरीवरून प्रसारित केलं मार्च महिन्यामध्ये. जसं मिलिंदने सांगितलं की सृष्टी निर्माती देवी रूपातली स्त्री ते आधुनिक काळातली स्त्री, विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत असणारी स्त्री, अशी स्त्रीची विविध रूपं मिलिंदने या गीतामध्ये खूप छान पद्धतीने आणलेली आहेत. गीत आणि संगीत दोन्ही मिलिंदचंच आहे. मला हा प्रकार खूप आवडला कारण भावसंगीत म्हणजे भावगीत आणि भक्तिगीत यापेक्षा वेगळा असा हा जॉनर मला वाटला आणि याचं संगीत संयोजन अप्पा वडगावकर यांनी केलेलं आहे. अतिशय ज्येष्ठ संगीत संयोजक, त्यांना संगीत संयोजनाचा खूप प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यामुळे जशी गाण्याला ट्रीटमेंट हवी तशी त्या अर्थाला अनुरूप अशी म्युझिक ट्रीटमेंट त्यांनी या गाण्याला दिलेली आहे. या गाण्याचं हिंदी रूपांतर सुद्धा मिलिंदने केलेलं आहे, जे त्याच्या YouTube चॅनलवरून आपल्याला ऐकायला मिळेल. आप्पांच्या गप्पा हे आप्पांचं YouTube चॅनल आहे. त्यांच्या YouTube चॅनेलला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि गाणं नक्की ऐका आणि आमच्या तिघांच्या YouTube चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद. जेव्हा मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं ना, तेव्हा मला वाटलं की थोडासा अटॅकिंग मूड आहे किंवा असं काहीतरी आपण म्युझिक करायला लागेल की काय. पण जसं ऐकत गेलो आणि मिलिंदशी जेव्हा मी बोललो त्यातला वेगळा भाव मला समजला आणि मग त्या दृष्टीने मी माझी अरेंजमेंट केली, वाद्यांची निवड केली. ह्यातली सतार वाजवली आहे शुक्लाजींनी, कीबोर्ड वाजवला आहे ज्याच्यावरती सरोजचा वगैरे सावंड घेतला आहे आम्ही, तो आमचा मित्र प्रशांत लळितेने. तबला वाजवला आहे निषाद करलगीकर, पकवाज, ढोलक आणि इतर जी चंडा वगैरे आहे ते अनिल करंजवकर. साईड रिदम वाजवला आहे आमचा महेंद्र शेडगे आणि हो महत्त्वाचं म्हणजे यातली बासरी वाजवली आहे आमचा मित्र विजय तांबे यांनी. हे गाणं रेकॉर्ड केलं आहे सौरभने, बजिन स्टुडिओमध्ये झालेलं रेकॉर्डिंग आहे, तुम्ही ऐका. या गाण्याचा व्हिडिओ मला माधुरीने ऑलरेडी दिलेला आहे. तिने तिच्या चॅनलवरती तो व्हिडिओ टाकला आहे आणि तोच तिने मला वापरायची परवानगी दिली आहे. माधुरीचं एक चॅनल आता सुरू केलं आहे तिने, अप्रतिम गाणी तुम्हाला त्याच्यावर ऐकायला मिळतील. तर तो चॅनल पण तुम्ही नक्की बघा. तिचा चॅनल लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे आशीर्वाद तिला मिळू देत. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, चॅनल माझा सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम.
स्मरू